राम राम मित्रांनो, आलो शेतामध्ये. दीड एकरचं बेन हातरून घेतलं उसाचं. कांडरे ते हातरले. आज पुरून घ्यायचं. मूर पाणी लावलंय. निबर रान झाल्यामुळं कांडी डोबाना झाली आहे. पाईपाला येज पाळलेले काय पाईपाला हस्ती पाईपाला त्यानं पाणी लावलंय. आज घ्यायचा ऊस समजा पुरून. 9 वाजलेत. आलो शेतामध्ये. एक काकरी आली पुडी. पाणी त्याला वायसर नाही ते याजाला, त्याच्यामुळं एक काकरी पुडी आली. समजा बेनं ते हातरून घेतलं. खाल्ल्या तुकड्यातलं वरल्या सुकायला लागले बेनं. असं पुरून घ्यायचं समजा बेनं. मूर पाणी लावल्यामुळं काकऱ्या पण चांगल्या मुरायला लागल्यात. आता असं रान निबर झालतं, वलं होतं. पंजी करून सरी काढली होती, त्यामुळं रान पण निबर झालतं. मूर पाणी लावल्यामुळं रान मऊ झाले. मालकीन ते यायला शेतामध्ये स्वयंपाक करून येते म्हणले, तर मोहरी दंड ते नीट करावं म्हणलं. वरलं पण थोडं हातरलंय. ही पुरून पुन्हा वरल्या तुकड्यामध्ये हातरून पुरून टाकायची. ती पण अशी येज पाळलेली. तर 40-50 फूट पाईप आहे. ते चालू असं बडबड लावलं की मग कांड्या पण बुडत नाहीत. त्यामुळं असं येज पाळलेलं. गहू ज्वारीला पाईप केलेला आहे. तिचा आणला उसाला हातारला. चालू काकरीमध्ये पाणी घ्यायचं सामान करून बुजून टाकायच्या. निबर झालं, निबर रान झाले. करतो पुरायला चालू. कांड्या केल्या, कांड्या पुरायला चालू. निबर रान असल्यामुळं उघड्या राहायला लागल्यात. खाली बुडाना झाल्यात कांड्या. आता याच्यावर माती टाकायची. काकरी पुरीत कांड्या गेल्या की पुन्हा येताना माती टाकीत यायचं. एक काकरी पुरली आणि दुसरी काकरी पुरायला लागली. रान पण निबर झाले. दोन डोळ्याची कांडी काढलेली. निबर रान आहे. आल्या मालकीन शेतामध्ये लागल्यात. ती पण कांड्या पुरायला. आज होईल तेवढं पुरून घ्यायचं. राहिलेलं उद्या पुरायचं. अजून निम्यातून वरी चालल्यात. उघड्या राहिलेल्या कांडीवर पुन्हा माती टाकायची.
कामात बिगर कामात लेकरू राहणार त्या गाडीवर चौकाला बसायचं येताना पुन्हा आम्ही घरी उगाच आले तर सहा वाजलेत. धाराती काढायच्या. मालकीन स्वयंपाक करायला लागले आता. धाराती काढून डेअरीवर दूध घेऊन जायचं. आज एक झाला ऊस पुरायचा. राहिलेला उद्या हातरायचं काय राहिलाय पुरून काय घ्यायचा. काढतो धारा. टोपल्यात ती गायली पेंटी ठेवायची. गाय आरडायला लागल्या आता. पेंटीची टोपल्यात ती नेऊन पेंड आणून गायला ठेवायची. काढतो धारा.